हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत पालक पराठा रेसिपी। तुमच्या घरात जर पालकाची भाजी आवडत नसेल तर असा हा पौष्टिक पालक पराठा बनवून पहा, नक्की आवडेल। साहित्य पाहूया आपण। मीठ 1 चमचा, धनेपूड 1 चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, कसुरी मेथी 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, दही 3 मोठे चमचे, तेल 3 मोठे चमचे, आले लसूण पेस्ट 1 मोठा चमचा, गरम मसाला 1 मोठा चमचा, मिरची पेस्ट 1 मोठा चमचा, तीळ 1 मोठा चमचा। पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। पालक बारीक कट करून घ्यायचा आहे आणि एका कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून हा पालक मऊ करून घ्यायचा आहे, थोडासा शिजवून घ्यायचा आहे। मिक्सर मध्ये बारीक नाही करायचा आहे। आता एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ 2 कप घेते, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। ज्वारीचं पीठ 1 कप, बेसन पीठ 1 कप, हे सगळं मिळून 4 कप होतंय। यात सगळे मसाले ऍड करूया। मिरची पेस्ट, गरम मसाला, तीळ, आलं लसूण पेस्ट, तेल, दही, हे सगळं अचूक प्रमाण घेतलेलं आहे। आता यामध्ये हा शिजवलेला पालक ऍड करायचा आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून यामध्ये हळूहळू पाणी टाकायचं आहे। खूप थोडंच पाणी लागतं, अर्धा ग्लास पेक्षाही कमी लागतं। हे मळून झाल्यानंतर याला तेल लावून 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचे। 15 मिनिटांनी करायला घ्यायचं आहे। आता एक प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे आणि त्याला दोन्ही साइडून तेल लावायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि असा गोळा ठेवून झाकून हळूहळू लाटायचा आहे, खूप दाब द्यायचा नाहीये। अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे हा पराठा। आता एका पॅनला तेल लावायचे, नंतर हा प्लास्टिक मधून हळूहळू काढायचा आहे, मी दाखवल्याप्रमाणे। आणि हे टाकल्यानंतर 5 मिनिटं मीडियम गॅसवर असंच ठेवायचं आणि नंतर उलटायचं आहे। दोन्ही बाजूंनी तेल लावून व्यवस्थित शेकून घ्यायचंय। हा पराठा करायला 5 ते 7 मिनिटं लागतात मीडियम गॅसवर, आणि लास्टला थोडेसे हाय फ्लेमवर करायचा आहे। असा हा पौष्टिक पालक पराठा तयार आहे। माझा पालक पराठा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।